पोलीस भरतीचा हा आज आपला कितवा लेक्चर आहे? दुसरा. पहिला टॉपिक आन्सर देताना तुम्ही मोठा लिहा. पोलीस भरतीचा कितवा आहे? दुसरा. ही जी पोलीस भरतीची सिरीज आहे आपली ती 90 दिवसामध्ये कंप्लीट करायची आहे. हां, हिचा आज दुसरा दिवस आहे, डे 2. काल आपण 1 ते 100 अंकांवर येणारे प्रश्न बघितले. वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात पोलीस भरतीमध्ये. आज आपण काय पाहणार आहेत? रोमन अंक. रोमन अंकात सगळ्यात महत्त्वाचं काय असतं? रोमन अंक बनवायचे शिकायचे. प्रत्येक अंक लक्षात ठेवणं शक्य आहे का? नाही. तर लक्षात कोणते ठेवायचे? 1 ठेवायचा, 5 ठेवायचा, 10 ठेवायचा, 50, 100, 500 आणि 1000. हे किती अंक आहेत? 1 2 3 4 5 6 7. या 7 संख्या जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला 1000 पर्यंतचा कुठलाही रोमन अंक बनवायला जड जाणार नाही. याच्यामधला पहिला जो आहे हा 1 साठी आपण काय लिहितो? आय आकाराचं चिन्ह काढलं जातं. त्याला काय म्हणायचं? रोमन संख्या चिन्ह. हां, 5 साठी ई आकाराचं असतं, 10 साठी एक्स आकाराचं असतं, 50 साठी, 100 साठी, 500 साठी आणि 1000 साठी यम. एवढे 7 संख्या चिन्ह जर लक्षात ठेवले तर बाकीचे अंक बनवता येतात. जास्तीत जास्त पोलीस भरतीला शक्यतो 50च्या अगोदर किंवा 100च्या आतले, 50 किंवा 100च्या आतले अंक विचारतात. त्याच्यापेक्षा पुढचे विचारत नाहीत. विचारले तर काय विचारणार? डायरेक्ट 100ला काय म्हणतात, 500ला काय म्हणतात, 1000ला काय म्हणतात. याच्या पलीकडे क्वेश्चन विचारत नाहीत. आता 1 साठी आपण आय लिहितो. जर आपल्याला 2 साठी विचारलं तर काय? 1 + 1 2 होतो. त्यामुळे काय होतं? आय आणि आय. 2 1 साठी 2 वेळा आय लिहायचा. रोमन अंक पूर्ण. किंवा 3 साठी कसं लिहिणार मग? ट्रिपल आय. त्याच्यानंतर 5 हा अंक तर आपल्याला माहिती आहे, तो पाठ करून ठेवायचा. 5च्या अगोदर 4 आहे, जवळचा पाहायचा. हा 1 जास्तीत जास्त 3 वेळा आपण लिहू शकतो, 3 पर्यंतच चालतो. 4 लिहायचा असला तर 4 वेळेस आय काढून चालणार नाही. त्यासाठी काय करावं लागेल? 5च्या जवळ आहे, 5 + 1 करावं लागेल. 5 + 1 बरोबर किती झाला? 4 झाला. 5 + 1 किती झाला? 4 झाला. 5 साठी आपण फी लिहितो आणि -1 आहे. 1 साठी काय लिहितो आपण? तर तो आय याच्या पुढे किंवा पाठीमागे लिहायचा असतो आपल्याला 4 साठी. तर 4 हा 5 पेक्षा लहान आहे, त्याच्यातून 1 वजा करावा लागतो, त्यावेळेस 4 येतो. 5 + 1 करावा लागतो, त्यावेळेस 4 येतो. म्हणून तो डाव्या साईडला लिहायचा. कोणत्या साईडला लिहायचा? आणि जर 6 लिहायचा असता तर कुठल्या साईडला लिहावा लागला असता? कशामुळं? 5 + 1 6 होतो, त्यामुळं उजव्या साईडला. समजले इथपर्यंत? त्याचप्रमाणे हा आहे 10. हा 5 + 1 लिहिला 6 साठी. 7 साठी काय आपण लिहू शकतो मग? फी डबल आय. कारण पुढे आपण 3 वेळेस 1 लिहू शकतो, मी सांगितलं. 8 साठी काय लिहिणार मग? फी ट्रिपल आय. तसंच 9 साठी काय लिहिणार? आता आय आपण 3 पेक्षा जास्त वेळेस लिहू शकत नाही. फक्त किती वेळा लिहू शकतो पुढं? 3 वेळेस. आणि हा 9 हा 10च्या जवळ आहे. कितीने? 1 ने कमी आहे 10च्या. म्हणजे 10 + 1 होतो. 10 साठी आपण x लिहितो आणि -1 असल्यामुळं डाव्या बाजूला आय लिहायचं. IX म्हणजेच 9. ह्याचप्रमाणे बाकीचे अंक बनवायचे. आता सगळ्यात अवघड कुठं जाणार? पुन्हा तुम्हाला 40 लिहिताना 20 कसं लिहिणार? डबल x. 30 कसं लिहिणार? हे झालं 20 साठी, हे झालं 30 साठी. 40 हा जरासा प्रॉब्लेमॅटिक वाटू शकतो. 40 किती आहे? आता x पण आपण जसा 1 3 पेक्षा जास्त वेळा लिहू शकत नाही, तसंच x पण आपण 3 पेक्षा जास्त वेळेस लिहू शकत नाहीत सलग. मग काय करावं लागेल? 50च्या जवळ आहे 40. 50 + 10 किती आहे? 40. 50 साठी आपण काय लिहितो? 50 - 10 बरोबर 40. 50 साठी काय? L. आणि 10 हा वजा आहे, त्यामुळे Lच्या कुठल्या साईडला 10चं चिन्ह लिहावं लागेल? x. डाव्या साईडला x लिहावं लागेल. हा झाला 40 साठी. गेली का आपली लाईट? आता काय भारत सरकार जिंदाबाद म्हणायचं का? आता याच्यानंतर पोलीस भरतीला इथून मागं जे क्वेश्चन्स विचारले आहेत रोमन अंकावर ते आज आपल्याला सगळे पाहिजेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपल्याला किती कव्हर करायचे टोटल? काल सांगितलं होतं ना.
आपण या पोलीस भरती 2024ची जी सिरीज आहे, ही जी नवीन बॅच आहे, याच्यामध्ये 5000 प्लस किती 5000 पेक्षा जास्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणजे पाठीमागच्या एक्झाममध्ये विचारलेले क्वेश्चन्स कव्हर करणार आहेत. हे क्वेश्चन्स आपण टॉपिक वाईजच नाही तर मायक्रो टॉपिक वाईज कव्हर करणार आहेत, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक टॉपिकचा अभ्यास करताना त्या टॉपिकचा किती खोलवर अभ्यास करायला पाहिजे हे समजणार आहे. आणि आणखी काय आयडिया आहे त्याच्यामधून, नवीन कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स पोलीस भरतीला विचारू शकतात. तर त्या 5000 क्वेश्चन्स कव्हर करताना आपण काय करणार आहे, तर काय करणार आहे आता सांगितलं, टॉपिक वाईज कव्हर करणार आहे. असे मध्येच नाही, हा आला बेरजेचा क्वेश्चन, हा आला गुणाकाराचा, ही आली सरासरी, तसं नाही. आता आपला कोणता टॉपिक आहे, रोमन अंक. मग आजपर्यंत विचारले गेलेले रोमन अंकातले क्वेश्चन्स कोणते येतं ते आपला पाहिजे. आता पहिला प्रश्न आहे पहा, रोमन संख्या चिन्हामध्ये रोमन संख्या चिन्हांमध्ये यल ची किंमत किती? आहे का नाही सोपा? आपल्या या बॅचचं विशेष वैशिष्ट्य काय आहे की प्रत्येक क्वेश्चनचं उत्तर आपला 5 सेकंदाच्या आत काढता आलं पाहिजे. एखादा अर्धा क्वेश्चन जास्त गेला पाहिजे. आता याचं उत्तर काढायचं आपला जर एवढा तक्ता पाठ असला तर किती वेळ लागेल? 2 ते 3 सेकंद. समजा रॅन्डम जरी हा डायरेक्ट एलची किंमत जरी नसती, एल साठी 50 आहे, हे आपण पाहिलं होतं. एल बरोबर हा कोणत्या संख्या चिन्हामध्ये? रोमन. आणि हा अंकामध्ये, डेसिमल सिस्टम मध्ये. दुसरा प्रश्न आहे, रोमन अंकात ते नाही वाचायचं तुम्ही म्हणलेलं. रोमन अंकात 17 कसे लिहाल? 17 कसे? एक मिनिट. हा जो पहिला प्रश्न होता ना, रोमन संख्या चिन्हामध्ये एल ची किंमत किती? एल बरोबर 50. हा प्रश्न विचारला होता धुळे 2023ला. आणि हा प्रश्न कुठं विचारलाय? हा प्रश्न विचारला बीड 2014 आणि अकोला 2013. म्हणजे हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. आता इथं आपला किती लिहायचंय? 17. आता हे समजून घ्या पहिलं, 17 कसं? 17 म्हणजेच किती? कसं लिहू शकतो आपण? 17 बरोबर 2. ह्या जी संख्या आपण लिहिल्या आता याच्या पट्टीमध्ये फोड करण्याचा प्रयत्न करायचा. 10 + 5. 10 आणि 5चं आपण इथं लिहिलंय का नाही? तर 10 साठी आपण काय लिहितो? 5 साठी आणि 2 साठी 17 बरोबर XP डबल आहे. हे झालं आन्सर. किती वेळ लागतो काढायला? 2 सेकंद. याच्या पुढचा प्रश्न आहे, 7 हा अंक रोमन संख्या चिन्हात कसा लिहाल? 1 मिनिट. काय विचारलंय क्वेश्चन? 7 हा अंक रोमन संख्या चिन्हात कसा लिहाल असं विचारलंय. कुठं आलता हा? हिंगोली 2023 मध्ये. सोपं आहे का नाही? 7 म्हणजे 7 बरोबर 5 + 2. 5 साठी फी आणि 2 साठी डबल. हे झालं उत्तर. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, रोमन अंकात 35 ही संख्या कशी लिहाल? 35 हा अंक रोमन अंकामध्ये कसा लिहाल असं विचारलंय. SRPF नागपूर 2023 मध्ये विचारलंय. रोमन अंकात 35 ही संख्या कशी लिहाल? ट्रिपल एक्स. कशामुळे XXV? कारण 35 लिहिताना आपण असं लिहू शकतो ना, 30 + 5. आणि मी सांगितलंय 3 वेळा तुम्ही X आणि I यूज करू शकतात. किती वेळा यूज करू शकतात? X 3 वेळा. आता 25 ही संख्या रोमन लिपीत कशी लिहाल? हा क्वेश्चन 2 मिनिट ऐकून ते. आपली बॅच जरा सगळ्यातच फास्ट आहे. बाकीचे ऑनलाईन बघणारे चक्कर येऊन पडून येते. यांची बॅच कशी? हा क्वेश्चन कुठे विचारला? SRPF सोलापूर आणि SRPF नवी मुंबई 2018 आणि 2016ला 2 वेळेस हा क्वेश्चन रिपीट झालाय. 25 म्हणजेच काय? 20 + 5.
20 प्लस 5. 20 साठी आपण लिहितो डबल एक्स आणि 5. यवतमाळ चालक 2023 ला एक क्वेश्चन विचारलाय. 30 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल? 30 संख्या लिहिण्यासाठी काय करावं लागेल? 10 अधिक 10 अधिक 10 म्हणजे 3 वेळा x. आता पुढचा प्रश्न आहे भंडारा चालक 2023 मध्ये विचारलेला आहे. 19 ही संख्या रोमन अंकात कशी लिहाल? किती? 19. कशी लिहिणार 19? इकडे पहा 19 कशी लिहायची? 10 प्लस 10 प्लस थांबा 10 वजा 1 अशी लिहावं लागेल 19. कशी? 10 अधिक 10 वजा 1. आता इकडे बघा 10 साठी काय लिहिणार आपण? पुन्हा 10 साठी काय लिहिणार? पण ह्या 10 मधून 1 वजा झालाय मग त्याच्या डाव्या साईडला 1 लिहावं लागेल. 1 कसा लिहितो आपण? उभी लाईन. x I x हे किती झालं? 19. बरोबर आहे, कळलं? हा प्रश्न 2 वेळेस विचारलाय. पिंपरी चिंचवडला आणि भंडाऱ्याला. भंडारा चालक 2023 मध्ये विचारलेला आहे. हा क्वेश्चन सुद्धा रिपीट झाला. हा क्वेश्चन सुद्धा रिपीट आहे. हा क्वेश्चन सुद्धा रिपीट आहे. तुम्हाला कळत असेल क्वेश्चन्स रिपीट होतात. गणितामध्ये क्वेश्चन रिपीट होतात म्हणजे बाकीच्या तर विषयात काय होत असेल तुम्ही विचार करू शकता. हे झाले आतापर्यंत विचारले गेलेले क्वेश्चन्स पोलीस भरतीमध्ये. कशावर? रोमन संख्या चिन्हांवर. आणि हा टॉपिक इथंच संपलाय. आता याच्यामध्ये तुम्हाला काय अडचण यात विचारा. याच्यापेक्षा डिटेलमध्ये आपल्या रेग्युलर क्लासमध्ये हे झालं होतं. त्याच्यापेक्षा जास्त डिटेलमध्ये घेतलंय ना.